राम नाम घ्यावे आत्मशांतीसाठी, राम नाम घ्यावे आत्मशांतीसाठी, राम नाम घ्यावे आत्मशांतीसाठी, राम नाम घ्यावे. ध्यानी मनी स्मृतीत देवा एक रूप व्हावे, ध्यानी मनी स्मृतीत देवा एक रूप व्हावे, ध्यानी मनी स्मृतीत देवा एक रूप व्हावे, ध्यानी मनी स्मृतीत देवा एक रूप व्हावे. आत्मशांतीसाठी राम नाम घ्यावे, आत्मशांतीसाठी राम नाम घ्यावे. ध्यानी मनी स्मृतीत देवा एक रूप व्हावे, ध्यानी मनी स्मृतीत देवा एक रूप व्हावे, ध्यानी मनी स्मृतीत देवा एक रूप व्हावे. आत्मशांतीसाठी एक रूप व्हावे, आत्मशांतीसाठी एक रूप व्हावे. ध्यानी मनी स्मृतीत देवा एक रूप व्हावे, ध्यानी मनी स्मृतीत देवा एक रूप व्हावे, ध्यानी मनी स्मृतीत देवा एक रूप व्हावे. उतरली छबरी छबरी घेता राम नाम, उतरली छबरी छबरी घेता राम नाम, उतरली शबरी शबरी घेता राम नाम, उतरली शबरी शबरी घेता राम नाम. छबरीची उष्टी बोरे पाहता चाकून, छबरीची उष्टी बोरे पाहता चाकून, शबरीची उष्टी बोरे पाहता चाकून, शबरीची उष्टी बोरे पाहता चाकून. उदरला भालचंद्र, उदरला भालचंद्र, उतरला भालचंद्र, उतरला भालचंद्र. नमो नमो म्हणता क्षणी, नमो नमो म्हणता क्षणी, नमो नमो म्हणता क्षणी, नमो नमो म्हणता क्षणी. जाऊन बैसला अवधूत पंता, जाऊन बैसला अवधूत पंता, जाऊनी बैसला अवधूत पंता, जाऊनी बैसला अवधूत पंता. उदरला भालचंद्र, कणकवलीचे भालचंद्र महाराज हे उदरात कसे इले, दगडानी धोंड्यानी चिखलानी मारल्यानी. त्यावेळी मी त्यांची दाढी करीत होतोय, केस कापीत होतोय. हा म्हणजे त्यावेळी मी 12 वर्षाचं होतोय. त्या 12 वर्षापासून अशा थोर सरकारच्या सहवासात लास्ट स्टेपला ज्यांनी कोणी सेवा केला नसा त्याचा भक्ती करता पहिल्याचा मिळत नाही बघा, पहिल्याचा आपण आधार असतो. वा महाराज वा. म्हणून म्हटलेला आत्मशांतीसाठी एक मारुती जोपर्यंत आपल्या ह्याच्यावर उभं राहत नाही तोपर्यंत आपण गाणं म्हणू शकत नाही, आत्मज्ञान येऊ शकत नाही. म्हणून म्हटलेला बघा बजरंग बली सारख्या उड्डाण करणारे माणूस होय आणि त्या सुद्धा लोक सुद्धा एक घोम खावलं तसं होता. यो यो अजून एक काय आपल्या ट्रेन म्हणून मध्ये म्हटलेला कसा माहिती हा बघा, उदरला भालचंद्र नमो नमो मनसाक्षरी जाऊनी बैसला आढळ पंता, जाऊनी बैसला आढळ पंता.
पंता जाऊनी बैसला अडळ पंता आत्मशांतीसाठी राम नाम घ्यावे ज्ञानी मनी स्मित देवा एक रूप व्हावे ज्ञानी मनी स्मित देवा एक रूप व्हावे ज्ञानी मनी स्मित देवा एक रूप व्हावे आत्मशांतीसाठी जन्म घ्यावे आत्मशांतीसाठी राम नाम घ्यावे ज्ञानी मनी स्मित देवा एक रूप व्हावे ज्ञानी मनी स्मित देवा एक रूप व्हावे ज्ञानी मनी स्मित देवा एक रूप व्हावे राम नाम घ्यावे उधरला विठ्ठल पंत उधरला विठ्ठल पंत उधरला विठ्ठल पंत उधरला विठ्ठल पंत विठ्ठल पंत म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे आई वडील बघा विठ्ठल पंत म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे आई वडील तेच पंत बाळेकुदी पंतराज महाराज तेच पंत ज्ञानेश्वर माऊली तेच पंत स्वामी समर्थ पंत पंत म्हटल्यानंतर विठ्ठल पंत त्यांच्या आई वडिलांनी देह प्रायश्चित्त केला मागची तरी पिढी चांगल्या प्रकारे बडवे मत मारी जाती काय केला अपराध धाव घाली विठू आता चालू नको मंद म्हणून मदन मस्त माला म्हणती देह वाटविला म्हणून बघा अहंकार अभिमान सर्व बाजूक करून त्यांनी देह प्रायश्चित्त केल्या सागरातच केल्याने म्हणून सागर मोठा बघा सागरापुढे आपण जाऊ शकत नाही चारी बाजूने सागरांचं मधीत घेतल्या तर आम्ही त्याचे बुडान फक्त श्रीकृष्ण मरणार नाही याचं कारण श्रीकृष्ण म्हणजे समुद्र सागर समजलं काय म्हणून म्हटलेला बघा विठ्ठलला विठ्ठल पंत म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे आई वडील आणि ज्ञानेश्वर माऊलींचे आई वडील नसते तर ज्ञानेश्वर झाले नसते म्हणून म्हटलं ज्ञानेश्वर माऊली ही विष्णूचे अवतारा सखा माझा ज्ञानेश्वर राम तोच हा म्हणून म्हटलेला बघा आत्मशांतीसाठी राम नाम घ्यावे आपल्या आत्म्यातलो राम नाकावर योग राव आणि सगळे स्वर आपल्याकडे होत माझ्यासारख्या माणसाला पाय दाबलेले असले ना तर स्वर द्यायचे ते तुमचे बन गाणं तुमचा बन का तर समोरच्या माणसाकडे फक्त ह्याच्या कमी पान करून मी होतलय असं म्हटल्यानंतर अहंकाराला लागो गळती म्हणजे एवढ्याचा भांडा त्याच्यात गळती लागा एवढं तो दरवाजा आमचे दरवाजा फक्त एवढेच पण अहंकारान असे करून मान तरी खाली घाल म्हणून बेंडकेत काय होता बेंडकी साधी नाही अशी बेंडकी ह्यात लागली बेंडकी पण तुकाराम महाराजांनी सुद्धा हजारो छत्रपती शिवाजी महाराज म्हणून म्हटलेलं अजाची कीर्ती साऱ्या जगतात मृत्यू लोकात दखन देशात महाशूर शिवाजी अवतरला हिंदू धर्माच्या रक्षणाला आसुरानी सारा मुलुक पिढीला न्याय जगामध्ये उरला माय ओळखीना लेकराला विचार केला बसुनी कैलासा आला रजी म्हणून कैलासात तो शंकराचे तिसरं डोळं तर कधी उघडलो ना तर आमचा काय खरा नाही म्हणून म्हटलेला बघा तो योग्य वेळेत नाशासाठी उघडता चांगल्या पुण्याच्या जाग्यात कधीच मारित नाही म्हणून आगीसाठी आग हो कया सफेद बगळोय नाही मी लाल बगळोय लाल बगळो म्हणजे साधो गोष्ट नाही समजला का नाही समजला म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणता त्या लाल बगळ्याचे पादुका सुद्धा टकल्यावर घेऊन फिर म्हणून राज्यभार कोणी केल्या रामानच केल्या पण तो पादुकावर म्हणून भारतात टकलेवरतून राम पादुका आल्या म्हणून आपण सगळेजण असे करतो कसं करतो असे करतो मायेचे पिता माये पित्याचे करू द्या ही चाकरी विठ्ठला उभे न राहती वरी उगाच नाही रवलं विटेवर आणि किती युगे रवलं असतात या थोर भुवांक माहिती असतात आम्ही एक पामर आहोत बघा अयोध्येमध्ये आपण ट्रेन म्हणून म्हटलेला म्हणून काय म्हटलेला उद्धरला रामचंद्र धान्य हनुमंत
धन्य धन्य हनुमंत धन्य धन्य हनुमंत धन्य धन्य हनुमंत धन्य धन्य हनुमंत धन्य धन्य हनुमंत धन्य धन्य हनुमंत धन्य धन्य हनुमंत एक जीव एक प्राण एक जीव एक प्राण एक जीव एक प्राण एक जीव एक प्राण दावी प्रभू छाती फाडूनी दावी प्रभू छाती फाडूनी दावी प्रभू छाती पाडुनी दावी प्रभू छाती फाडूनी राम प्रभू माऊली राम प्रभू माऊली राम प्रभु माऊली राम प्रभु माऊली आत्मशांतीसाठी आत्मशांतीसाठी राम नाम घ्यावे ज्यानी मनी स्थितीत देवा एक रूप व्हावे ज्यानी मनी स्थितीत देवा एक रूप व्हावे ज्यानी मनी स्थितीत देवा एक रूप व्हावे आत्मशांतीसाठी राम नाम घ्यावे आत्मशांतीसाठी राम नाम घ्यावे ध्यान मनी स्थित देवा एक रूप व्हावे ध्यान मनी स्थित देवा एक रूप व्हावे ध्यान मनी स्थित देवा एक रूप व्हावे आपली जरा ओळख सांगतात बरं खरोखर सगळ्यांनी या महाराजांचे पाय जरा खरोखर ओळख सांगतोय हा ओळख सांगा ओळख तुमची सुद्धा ओळख सांगा तुम्ही किती जन्म केला किती राहिले आम्ही तुम्ही कोण काय कोण ओळख ऐकलं सांगा. काय हो, नाव एक सांगू हे बघा नाव सांगा हा ओळख सांगा महाराज माझं गाव कुणकेश्वर अरे वा 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 खरोखर पावनभूमीत कुणकेश्वर विजय महाराज म्हणतो तुम्ही हा आज विजयदुर्गात जवळजवळ पहिल्या म्हणजे 17व्या वर्ष असताना हा. विजयदुर्गात काळसिद्धेश्वर महाराजांनी माझ्या मांडीवरच प्राण सोडलेले समजलं काय आता त्यांची तिकडे समाधी आहे खोपोलीत काय गोरेगावला हा आणि विजयदुर्गात तर माझे हे रामकृष्ण बाणे बिणे हे सगळे किंवा रामाच्या मंदिरात तुम्ही भयंकरच कायचे काय करून सोडलं तिथून रामाचं ज्यावेळी मूर्ती गेली त्यावेळी मी सैरावैरा झाले आणि मग त्याच्यानंतर गगनगिरी महाराज म्हणायला लागले मूर्ती मिळणार पण मूर्ती उतरलेली मिळाली मग सह्याद्री पासून आपण आपलं समुद्र सह्याद्री पासून ही एक खून दाखवल्याने पण रामेश्वराची एवढी आघात दिला मग त्या ठिकाणी तपश्चर्याक बसलंय तर आपण तुटायचे मासे गावायचे ना सहज कुणकेश्वरला गेले तर रामेश्वराचं म्हणजे हरी अदम वगैरे सगळे कुणकेश्वरला गेले तर कुणकेश्वराला विचारले कुणकेश्वर योगेश्वरी बनवलेले हे काय बसले यांना सांगा ना मग आम्ही त्या ठिकाणी गेलो मी म्हटलं बाबा किल्ल्याच्या पुढे रापणे लागतं त्याच्या पुढे एक वेळेवर एक अशी जागा त्या जागेवर कोण बसू शकत नाही ते म्हटलं मी तिथे जाऊन बसणार मग दूध द्या तर रात्रीचे दिवस मावळाच्या अगोदर दूध द्यायचे मी तिथे बसायचो हा म्हणताना आपण तिसऱ्या दिवशी भाडा दिली मग एवढं शंख मिळालं शंख येऊन इथे बसलो शंख तर विष्णूनच दिलाय आणि तो शंख आता म्हटलं घेऊन येईल इथं आपण भरक लागले हो काय एवढं काय नाही होता देवदेवस्की काय केलेली नव्हती एक वडा एक रापण एका रापण घेतलं आणि एका वडा घेतला आणि कुटुंब फुटला म्हणजे ह्या सुद्धा एक आपला कुटुंब हरिनाम पण हरिनामाचे हे जे स्वर आहेत हे पहिल्यापासून जिवंत ठेवचे लागते खानापिना सांभाळूचा लागतो सगळ्या गोष्टी सांभाळायच्या स्वर खयत आपल्या ह्याच्यातच आम्ही जर समजा एखाद्या बुवा समोरचं म्हणाल्यावर देवदेवस्की करून येलो की वाटत तसं गाडांना घालून येऊन ह्या बुवा पाडताय म्हटल्यानंतर जमायचं आपले पहिले स्वतःचे दातच गाडवणीत नाही आई बाप दोन्ही जिवेचे मारावे म्हणजे स्वतःच्या आवशी बाबतात माया आणि लोभ अहंकार अभिमान हे सगळे जाव खय म्हणून म्हटलं ही बायको ही जीवाची अशी एक भक्ती
तरीच पावे मोक्ष. पण ही जीभ बोलतात ती जीभ मोठी नाही, आतमध्ये परजीभ आणा. ही जीभ असताना सुद्धा परजीभ नसत ना तर तो फरारा रपा रपा म्हणतात. म्हणून आपण ब्राह्मणाच्या घरी गायीची वदावे, आराध करावे गाढवाते. तुका म्हणे ह्याची दिसे विपरीत, दैवी घडे दैचे त्याचं कडे. भजनाक फोटो बिटी येऊ काय, अहंकार अभिमानान मोठा काहीतरी हो काय म्हणून तो मोठो नाही. एखाद्याने प्रश्न विचारलाय तुझं केस कसं फुटलो, सांगण्याची जबाबदारी तुमच्याकडे. हा मी एक येडो माणूस, पण प्रत्येकाच्या टकलेवर हात ठेवतोय आणि त्याची दाढी बनवतोय. त्यावेळी त्याच्या कानात सांगतोय अशी मान दर नाही तर तशी होतो. राम असा रामान दगड टाकल्यान तो गेलो तळाक, आणि मारुतीन लिवल्यान तो वरती पेवलो. म्हणजे भक्ती. मी देवाक मानितच नाही, पण त्याची सेवा करताना फक्त त्याच्यात जरा सुद्धा कापणार नाही. म्हणून होता जीवबा म्हणून वाचला शिवबा. सबसे हिंदू और मुसलमान नाम सबक आहे काय जग देखा तंबोरे ताट तंबोरे तिथं तर दारे मुड तर कुठे निसंगत राग होऊ का राग काय ए सा लाव. पण आपलं सा बरोबर सा चाललो काय बघू कोण ना. सागरात मिळाले रक्त मासवो, नाही देह सिद्धी चिकल तुडविला. म्हणून म्हटलेला शेवट काय, मच्छापासून चारे ते नरहरी पर्यंत झाले. आता काय रावला पण शिल्लक गोकर्ण. म्हणजे एक म्हटलेला मत्स्य रूपी नारायण, हे मत्स्याचे 10 अवतार झाले. पण आता परत जिवंत भूमीवर इले राम प्रभू माऊली. रामान सगळे अवतार पूर्ण करून आता तो जो अवतार धरलेला जो कलीच्या टकलेवर बसण्यासारखा. पण प्रत्येक आपण माणसान राम 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 म्हटल्यानंतर घाम सुटा होयो देवता राम, माका देवतार दाखवा बघू असो करून जातलो. आणि सांगतो बस एक फुल दे मी जातोय. असे किती झालांचे तरी प्रश्न सुटलेले. म्हणून आत्मशांती राम म्हणा. तुम्ही घरात कुठल्याही देवाचं नाव घ्यावा, पण मनापासून घ्यावा. आई वडिलांचा पहिला घ्यावा. आई वडिलांना लाटेन मारायचं आणि पुढे सांगायचं मी अमको झालंय मी तमको झालंय. त्यांनी माझ्या पुढ्यात बसायचा 10 मिनिटात आपल्या तोंडानंच बोलणार. महाराज आम्ही आज म्हटलं काय की हे जे आपणास हे काय मिळतं या पूर्व संचितातला मिळतं, आपल्या तुमच्या हाताचा नाही. हे आमची सेवा आज चालली. आम्ही सगळे एकटे मी धन्य झालोय. तुमच्यासारखी माझ्या पाठीशी उभे राहा. आज तुम्ही आम्ही धन्य झाला. महाराज सगळे आम्ही धन्य झाला. आम्ही धन्य झालो. तुमका भेटून रामचंद्रांचं दर्शन घेऊन अयोध्येत चाललेलो आहोत, ट्रेन मधून आहोत. आणि खरोखरच या आपले महाराज त्यांना आम्ही एक अभंग मनात सांगितला, पण त्याने अभंगातून जो काय प्रवचन आपल्याला आणि बोधामृत दिलं. बोधामृत खरोखरच या महाराजांना आम्ही पूर्ण सगळेजण शरण जातो. खरोखरच महाराजांचे आम्ही शरण पाय धरतो आहोत. कारण आमचं खरोखरच आम्ही मी सांगतो अतिशय आम्हाला तो परमेश्वर म्हणजे राम भेटल्यासारखं झालं. राम आम्हाला राम हा वाटेतच भेटले आम्हाला असं आम्ही म्हणतो. आणि ह्या महाराजांचे खरोखरच आम्ही अक्षरशः त्यांचे चरण धरत आहोत. प्रभू रामचंद्राचे धरणारच आहोत. पण आता वाटेतच आम्हाला प्रभू रामचंद्रच भेटले अक्षरशः. आणि त्यांनी जे आज आम्हाला बोधामृत दिलं प्रवचनातून ते खरोखरच घेण्यासारखं होतं. आणि आज आम्ही सर्वजण भाग्यवान तर आहोत, पण आम्हाला जे त्यांच्याकडून जे प्रवचनातून आम्ही जे बोधामृत घेतलेलं आहे ते आजीव आमच्या मरणापर्यंत ते आम्ही आमच्या उतरू शकत नाही आहोत. खरोखरच पुन्हा एकदा आपण सर्वजण महाराजांचे चरण धरूया. महाराज जरी आता आम्ही थोडीशी रजा घेऊया, पण हे असं प्रवचन अयोध्येपर्यंत जायपर्यंत घेऊया. धन्यवाद महाराज, धन्यवाद. जय श्रीराम. मगाची स्टोरी सांगितली त्यांनी.